नमस्कार सर्वांना, मी क्रांती तुमचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते। तर ननंदबाई, त्यांचे मिस्टर, त्यांची मुलं आलेले आहेत। चिकुत्रा अगोदरच आलेला, पण तन्वी पाठीमागून आली आहे, तर त्यांना घेऊन आम्ही फिरायला आलो आहे बाहेर। ते कुठे तर पुण्यात खडकवासला आहे, तिथे आलो आहे आणि आता तिथून पुढे जायचं आहे आम्हाला। मग खडकवासलेला थांबलो थोडा वेळ, तिथं त्यानंतर खायला घेतलं। काय घेतलं ते पहा। नक्की कसं बस द्या म्हणा। नाही करत आपल्याला काय खायची। आता इकडे किती माझ्याकडे आत्याचा फोटो काढ। आत्याला हाय म्हणा। हाय हाय मी कुठे आला? गेम करू गेम नाही नको। तू आहे तू मम्मी। मग तिथे आम्ही खडकवासलेला भजी म्हणजे कांदा भजी आणि वडापाव घेतले आणि मस्त असते तिथले, एकदम छान असते कांदा भजी। मग ती भजीची 3 प्लेट घेतल्या, त्या सगळ्यांनी खाल्ल्या, सगळ्यांना खूप आवडल्या आणि त्याच्यासोबत ती कांद्याची चटणी बनवून देतात, ती पण खूप मस्त आहे। तर त्यामुळं आम्ही तिथं थोडंसं खाल्लं, थोडक्यात नाश्ता केला थोडासा आणि त्यानंतर पुढे सिंहगडकडे निघालो। आणि वातावरण तर एवढं भारी झालं होतं की असा गाडीवर प्रवास कंटिन्यू करत राहावा असं वाटत होतं, एवढं छान वातावरण झालेलं। तर आम्ही सिंहगड रोडला लागलेलो आहोत। तर इथून लांबूनच सिंहगड दिसतोय, तर म्हणजे सिंहगडवरचं टॉवर दिसतंय, तर ते मी तुम्हाला अगोदर दाखवते। तुम्ही कधी गेलाय की नाही गेलं ते माहिती नाही, आणि गेला असेल तर मला कमेंट करून सांगा, आणि नसाल गेला तर पावसाळ्यामध्ये एकदा नक्की विजिट करा। नक्की खरंच खूप छान पाहण्यासारखा किल्ला आहे आणि जाण्याचा मार्गसुद्धा खूप डेंजर पण आहे आणि आनंद देणारा सुद्धा आहे। तर खूप अशी वळणं आहेत, घाट आहे आणि परफेक्ट ड्रायव्हर लागतो इथे गाडी चालवायला सुद्धा। तर आम्ही निघालो आहे, पुढे आहेत मामा, आम्ही पाठीमागे, कारण तिकडे त्या गाडीवरती 4 आहेत ते, तर मध्येच गाडी बंद वगैरे पडायला नको म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे चालतो आहे। आणि वरती रेंज पण नसते, रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे वरती, त्यामुळं मग आपल्या माणसांच्या सोबतच राहायला लागतं असं गडकिल्ल्यांवर गेल्यानंतर। तर तुम्ही बघू शकता एकदम पाऊस वगैरे झाला आहे, छान अशी हिरवळ झालेली आहे, त्यामुळं अजूनच मज्जा येणार आहे गडावरती। तसं तर आम्ही नेहमी जातो, पण आता ताई वगैरे आल्यात म्हणून त्यांना आम्ही फिरायला घेऊन आलो आहे। बघू शकताय तुम्ही, किल्ला दिसतोय लांबून, अजून खूप दूर आहे पण याच्यामध्ये दिसतोय जवळ असा। तर तुम्हाला दिसत असतील वळणे वगैरे, आणि रस्ता खूप छान आहे वरती जाईपर्यंत। तर खरं सांगायचं म्हणजे तर कोकणात राहणारे किंवा ज्यांचे डोंगरच्या बाजूला गाव आहे अशांना काय झाडीचं कौतुक वाटत नाही, पण आम्ही आहोत मराठवाड्यातले त्यामुळं आम्हाला झाडीचं खूप कौतुक वाटतं। त्यामुळं तर कोकणात वगैरे गेलं तर आनंद लुटता येतो आणि छान वाटतं। तसं तर पुण्यातल्या लोकांना कोकण फार असा लांब नाही, त्यामुळं नेहमी अशी ट्रिप होत असतात। तर तुम्ही सिंहगडावरती गेलाय का आणि खडकवासल्याला पण गेलाय का मला ते सांगा कमेंट करून। आणि बघू शकता कसली वळणे आहेत, ट्रेकिंगसाठी सुद्धा उत्तम आहे सिंहगड। तर ट्रेकसुद्धा आम्ही 2 वेळा केलेला आहे। आत्ता प्रेग्नेन्सीमध्ये सगळे ओरडत होते मला की तू गडावर कशासाठी गेलीस असं म्हणून, पण गाडी वरपर्यंत जाते त्यामुळे प्रॉब्लेम नव्हता काहीच। वेदच्या हाताला पकडा तुम्ही। आहो
इथून बघा बुर जाऊन गळ्यात उडी टाकते तुझ्या हो मग येते उडवत आता नीट नीट उडव आपण फोटो हे व्हिडिओत काढू. घेतलं की उडव. वाव यूट्यूबवर दिसता तुम्ही आता. तुम्हाला कधी बघा येते शिगडवरचे व्हिडिओ. मामा कसं पोत देऊन उभा येतं डोळ्यात लावा. चल की पिलो रॅम्पोर चल रॅम्पोर चढू. इथे या बुरजावर जावा फोटो काढायला. तर अशी होती आमची वन डे छोटीशी ट्रिप. तर निघायच्या वेळेला एकदम छान असं वातावरण झालेलं पावसाचं. तर थांबायचं पण वाटत होतं, पण म्हटलं आपल्याजवळ मुलं आहेत तर भिजले तर अजून आजारी पडते. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओ.